नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत लोकरीची बॅग कशी विणायची. लोकरीची बॅग बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 68 चैन घालून घ्यायच्या आहेत. त्यासाठी ही सुई अशी पकडून तिला गोल फिरवायची आणि जसं आपण एक चैन करतो तशी चैन घेऊन ह्याला घट्ट अशी गाठ मारायची. ह्याला म्हणतात स्लिप नॉट. त्यानंतर 68 चैन घालून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. चला तर मग हे 68 चैन घातल्यावर पुढे काय करायचं हे सांगते. 68 चैन घालून झाल्याच्या नंतर पुढच्या म्हणजे इथूनच 6 चैन आपल्याला स्किप करायचे आहेत, सोडून द्यायचे आहेत. तर हे बघा 1 2 3 4 5 आणि 6वी. 6व्या चैनमध्येच आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. पुन्हा त्यातच अजून 2 डबल क्रोशे म्हणजेच 3 डबल क्रोशे एकाच चैनमध्ये घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता 2 चैन स्किप करून तिसऱ्या चैनमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा पुढच्या 2 चैन स्किप करून तिसऱ्या चैनमध्ये 3 डबल क्रोशे. असंच करत करत आता पुन्हा पुढे 2 चैन स्किप करून तिसऱ्या चैनमध्ये 3 डबल क्रोशे. आता हे आपले 3 झाले आहेत. 3 3चे 3 सेट झाले आहेत. असे टोटल 21 करून घ्यायचे आहेत. 21चा सेट करून घ्यायचा आहे. हे पहा, आपला हा 21चा सेट तयार आहे. हे टोटल 3 3चे जे आपण डबल क्रोशे केलेले आहेत हे इथपर्यंत शेवटपर्यंत 21 झालेले आहेत. आणि शेवटला आपल्याला काय करायचं आहे, 3 डबल क्रोशे न घालता जी पहिली सगळ्यात अगोदरची चैन आहे त्यात फक्त एकच डबल क्रोशे घालायचं आहे शेवटच्या चैनमध्ये. हे बघा, आता यानंतर 3 चैन आणि वर टर्न करायचं आहे. वर टर्न केल्याच्या नंतर आता हा जो एक डबल क्रोशे घातला आहे तिथे जो गॅप आहे त्यात ही चैन म्हणजे ह्या 3 चैन घातल्या आहेत त्याला एक डबल क्रोशे समजायचं आणि ह्या गॅपमध्ये अजून 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. एक आणि त्यातच दुसरा. आता पुन्हा हे 3 डबल क्रोशे जे घातलेले आहेत त्याच्या पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे घालायचे. 1 2 आणि 3. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. असंच प्रत्येक गॅपमध्ये 3 3 डबल क्रोशे घालत जायचे आहेत. हे पहा, आपण शेवटाला आलेलो आहोत. आता हा जो शेवटचा गॅप आहे त्यात आपल्याला फक्त एकच डबल क्रोशे घालायचा आहे. हे बघा, आणि मग 3 चैन घालून घ्यायचे आहेत आणि वर टर्न करायचं आहे. आता हा जो एक डबल क्रोशे घालून इथे जो गॅप झाला आहे या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. 1 आणि त्यातच दुसरा. आणि आता पुन्हा हा जो पुढचा गॅप आहे या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे घालायचे आहेत. 1 2 3. आता जसं आपण अगोदर आधीच्या लाईनमध्ये करत आलो सेम तसंच प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालायचे आहेत आणि लास्टच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे घालायचं आहे.
आता हा आपला हे बघा असं मोजायचं आहे, 1 2 आणि 3, तिसरा राऊंड सुरू आहे. असेच टोटल आपल्याला 11 राऊंड बनवायचे आहेत, म्हणजे हे 11 व्हायला पाहिजेत. चला तर मग हे 11 राऊंड करून घेऊया आणि मग पुढे काय करायचं हे तुम्हाला दाखवते. हे पहा, माझी 11ची पट्टी तयार आहे. म्हणजे हे जे आपण 3-3चे डबल क्रोशे घातलेले आहेत ते असे तिरके मोजले तर 11 व्हायला हवेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, एक चेन घालायची आहे आणि एक चेनच्या नंतर वर्कला टर्न करायचं आहे आणि पहिली जी चेन आहे ही पहिल्या चेनमध्ये ही बघा 3 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. एक, त्यातच दुसरा आणि पुन्हा त्यातच तिसरा. 3 सिंगल क्रोशे झाल्याच्या नंतर पुढील प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा आहे. टोटल 63 सिंगल क्रोशे व्हायला हवेत. म्हणजे हा एक झाला. असे आपल्याला ह्यापुढे 63 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. हे पहा, 63 सिंगल क्रोशे घालून झालेले आहेत. आता ही जी चेन आपण बनवलेली आहे, हा जो खांब आपण बनवलेला आहे, त्या खांबामध्ये हे बघा ही जी चेन आहे त्याच्यामधून आपल्याला सुई घालायची आहे. तर ही सुई जाड असल्या कारणाने मी दुसरी सुईचा वापर करते जी थोडी पातळ आहे. तुम्हाला जर ह्या सुईने जमत असेल तर तुम्ही त्यांनीच करू शकता. हे बघा, ह्या साईडच्या हुकमध्ये अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची आणि ती अपोजिट साईडनी दोरा घ्यायचा आहे बघा आणि सिंगल क्रोशेच घालून घ्यायचा आपल्याला. एक, आता सेम ह्याच्यातच दुसरा आणि त्यातच तिसरा सिंगल क्रोशे आपल्याला घालून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे 3 सिंगल क्रोशे घालून झाले की मी पुन्हा जी सुई आपण 3 नंबरची घेतलेली तीच घेतलेली आहे. आता त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा आहे. हे बघा, चौथा. आता पुढे 1 2 म्हणजे ह्या गॅपमध्ये, त्याच्या पुढे हा बघा या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, त्या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे घालायचे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1, असं करत करत आता ही लाईन आपण कंप्लीट करणार आहोत. 1 2 1 2 अशा प्रकारे आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. हे बघा, आता पुन्हा जसं आपण इथे केलं तसंच इथेही करायचं आहे. बघा, पुढच्या चेनमध्ये मी सुई घालून या गॅपमधून मागच्या साईडनी मी धागा असा ओढून घेतला. हा आपला एक सिंगल क्रोशे, पुन्हा त्यातच दुसरा सिंगल क्रोशे आणि तिसरा सिंगल क्रोशे आणि त्यानंतर ही जी चेनचा गॅप दिसतोय या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे. आता या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा असं करत करत ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. हे पहा, शेवटला आलेली आहे. आता काय करायचं आहे, ह्या ज्या 3 चेन दिसतात आहेत
या 3 पैकी पहिल्या चेनमध्ये सुई टाकून दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याला स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि मग चेन 1 करून थोडा धागा लांब ठेवायचा आहे आणि मग त्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा मी एवढा धागा ठेवलेला आहे आणि आता त्याला कट करूया. आता हा धागा आपल्याला 2-3 चेनमधून तो धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आणि मग त्याला कट करायचा आहे. आता हा धागा आपण इथून कट करूया. अशा पद्धतीने ही पट्टी तयार झाली. अशा पद्धतीने आपल्याला ही एक झाली. टोटल आपल्याला 4 पट्ट्या बनवायच्या आहेत. तर मी रंग वेगवेगळे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग निवडू शकता. अशा 4 पट्ट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत टोटल सेम पद्धतीने. आता हे कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता या 4 पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत जसं आपण स्वस्तिक बनवतो. हे बघा अशा लावल्याच्या नंतर ह्याला लावताना उलटी साईड, हे बघा फ्रंट आणि उलटी साईड आपल्याला कळते. ह्याच्यामध्ये ही उलट साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. तर नेहमी जी उलटी साईड आहे, आतली साईड आहे, ती वरती असली पाहिजे असं ठेवायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, एका सुईमध्ये दोरा भरून घ्यायचा आहे आणि हे असंच एकामेकाला जॉईन करून घ्यायचं आहे. तर आधी मी तुम्हाला हे दाखवते जॉईन करून. हे बघा ह्याच्या ज्या चैनी आहेत ह्या वरच्या त्या प्रॉपर अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि जुळवून झाल्याच्या नंतर ह्याच्या समोरची चेन, म्हणजे जर तुम्ही इथून सुई घातली तर ह्याच्या समोरच्या चेनमधून सुई काढायला पाहिजे. आता बघा मी बाजूच्या चेनमधून घातली आहे आणि त्याच्या बरोबर समोरची चेनमधून मी सुई काढून घेतली आहे. जसे आपण कपड्यांना टाके मारतो सेम तशाच पद्धतीने हे टाकेसुद्धा आपल्याला मारून घ्यायचे आहेत. आता मी पुढच्या चेनमधून सुई काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण शिवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मी हे सुईने शिवून घेतलेलं आहे. आता हे शिवल्याच्या नंतर आपल्याला हे असे जॉईन करायचे आहेत. हे बघा हे फोल्ड करायचं आणि हे बघा प्रॉपर असं धरून हे एक एक आपल्याला असे जॉईन करायचे आहेत. जसं आपण सुईने शिवलं तसंच हे चारी साईडनी अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. चला तर मग हे शिवून घेऊया. हे बघा हे आणि हे मी जोडून घेतले. असंच या साईडला पण हे 2 जोडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा म्हणजे हे उलटं करायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हे 2 जोडून घ्यायचे आहेत. मग पुढे काय करायचं हे दाखवते. पहा अशा पद्धतीने आपली बॅग विणून तयार आहे. आता आपल्याला हे बघा मी एका साईडला हे लावून घेतलेलं आहे हँडल. हे हँडल लावायचं आहे बॅगेला. तर त्यासाठी काय करायचं आहे, असे लांब दोरे कापून घ्यायचे आहेत आणि जसं आपण केसांची वेणी घालतो सेम तशीच मी वेणी घालून घेतलेली आहे. आणि शेवटी एक इकडे गाठ मारायची. पण गाठ मारायच्या आधी जेवढी तुम्हाला म्हणजे बॅगेची हँडल पाहिजे आहे तेवढं तुम्ही वेणी विणून घ्यायची आहे, तेवढा लांब दोरा घेऊन. आणि मग आता मला एवढी पुरेशी आहे. तर इथे गाठ न मारता त्याआधी काय करायचं आहे, हे बघा हे जे वरचं सगळ्यात गॅप आहे, म्हणजे हे आपण शिवलेलं आहे त्याचा हा सगळ्यात वरचा गॅप, त्यामध्ये आपल्याला ह्या दोऱ्या घालून घ्यायच्या आहेत. तर ह्या दोऱ्या त्याच्यामध्ये घालण्यासाठी हे बघा मी ह्याचा वापर करते कारण हे होल लहान आहे. तर 2-2 किंवा 3-3 दोरी ह्या सुईमध्ये घेऊन हे आपल्याला अशा प्रकारे मागे ओढून घ्यायचं आहे. हे बघा आता उरलेल्या दोऱ्या आपल्याला तशाच पद्धतीने मागे ओढून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या.
पुन्हा सुई यातूनच ओवून मग उरलेल्या दोऱ्या हळूहळू यातनं बाहेर काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, सगळ्या दोऱ्या मी या गॅपमधून बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर हे बघा, आता आपल्याला इथे ह्याची गाठ मारून घ्यायची आहे. तर हे आपण इथे एक असं मोठीशी गाठ मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे आणि शेवटला असं चिमटीत धरायचं आहे आणि हा जो झुपका आहे त्याला एका सरळ रेषेत इथून कट करून घ्यायचं आहे. सेम असंच या साईडनी पण आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि हे दोन्ही हँडल बरोबर असतील एवढं आपण चेक करून घ्यायचं आहे. हे पहा, आपली बॅग बनवून झाल्याच्या नंतर अशी दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.